एक दुःखद बातमी, स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंचं निधन झालंय आणि त्यांच्या निधनानं स्वरांचा जादुई प्रवास आता थांबलाय। चिरतरुण सूर हरपलाय। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसलेंनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान त्यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातनं लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी सध्या आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? सध्या लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी आशा भोसलेंचं पार्थिव ठेवण्यात आलंय। आज अंत्यदर्शनासाठी त्यांचं हे पार्थिव ठेवण्यात आलंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर आशाताई भोसले यांचं काल निधन झाल्यानंतर त्यांचं लोअर परेल येथील राहत्या घरी पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती सायंकाळी 4 वाजता दादर येथील भागोजी कीर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या ठिकाणी अनेक नेते जे आहेत ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी जी आहे ती तयारी पूर्ण केली जाते, कारण अनेक नेते जे आहेत ते आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि याच नेत्यांच्या आसन व्यवस्थेसाठी या ठिकाणी स्टेज जो आहे तो स्टेज उभारण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। जवळपास 200हून अधिक नेते त्यासोबत इतर व्यक्ती बसतील अशी आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचसोबतच अनेक आशाताईंचे मंगेशकर कुटुंबियांचे जे चाहते आहेत अशा अनेक चाहते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील, गर्दी करतील। यासाठी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि नक्कीच निवृत्ती, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।